खरं तर देशाचे पंतप्रधान ज्या महात्मा गांधीजींचं नाव घेऊन अनेकदा स्वतः स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी होत लोकांना गांधीजींचा आदर्श आचरणात आणण्यासाठी आवाहन करतात, त्याच गांधींच्या नावानं कोल्हापुरातलं हे मैदान मात्र नेहमीच स्वच्छतेच्या प्रतीक्षेत असतं। गेली कित्येक महिने मैदानात साचलेला कचरा मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी केलेल्या स्वच्छतेमुळे दूर झाला आणि मैदानाचं भाग्य उजळलं। लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी ज्या तत्परतेने स्वच्छता करण्यात आली त्याच तत्परतेनं कायमच मैदानाची स्वच्छता राहावी अशी अपेक्षा त्याचवेळी व्यक्त केली होती। पण गांधी मैदानाच्या स्वच्छतेबाबत कोल्हापूरकरांचा कसा अपेक्षाभंग झाला हे तुम्हाला दिसत असेल। इथली मुख्यमंत्र्यांची सभा होऊन आज जवळपास 6 दिवस झालेत, पण मैदानाच्या स्वच्छतेकडे ना महापालिकेनं लक्ष दिलंय ना ज्या पक्षानं इथं सभा घेतली त्या शिवसेनेनं स्वच्छतेच्या बाबतीत काही काळजी घेतली आहे। सभेसाठी आलेल्या लोकांनी सोबत आणलेल्या खाद्यपदार्थांच्या रिकाम्या पिशव्या, फूड पॅकेट, चहाचे कप हा कचरा तर इथं आहेच, पण ज्या पक्षाच्या नावासाठी आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत आणि विधानसभा अध्यक्षांपासून जनतेच्या न्यायालयापर्यंत लढाया झाल्या त्या पक्षचिन्हासह अनेक प्रतीकांची इथं ज्या पद्धतीनं विटंबना झाल्याचं दिसतंय त्याकडे तर शिवसेनेचे पदाधिकारी लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित होतो। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील सभेत स्वतः मुख्यमंत्र्यांसह सर्वच वक्त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आपलीच आणि पवित्र धनुष्यबाण आपलाच असं छाती ठोकून सांगितलं। त्यांच्यापैकी कुणी आता त्यांचा पवित्र धनुष्यबाण ज्या फ्लेक्सवर, स्कार्फवर आणि अन्य वस्तूंवर होता त्याची मैदानातील अवस्था काय आहे हे बघितलं तर त्यांना कदाचित वाईट वाटेल, पण इतर गोष्टींप्रमाणेच पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिमा आणि पक्षचिन्हासोबतच अन्य महत्त्वाची प्रतीकंसुद्धा कचऱ्यात जमा झाली आहेत। सभेच्या अगोदर ज्या फ्लेक्सवर आपले फोटो लागावेत म्हणून मानपान रंगलं असेल ते फ्लेक्स आता मात्र वाईट अवस्थेत आहेत। या मैदानाच्या परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये आहेत। या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी तसंच परिसरातील खेळाडू या ठिकाणी सरावासाठी येत असतात। ज्येष्ठ नागरिक देखील इथं फिरण्यासाठी येत असतात। आता हे सगळेच सभेमुळे झालेल्या कचऱ्यातच खेळतायत आणि फिरतायत। मुख्यमंत्र्यांसह अन्य मान्यवरांची सभा होणार म्हणून प्रशासकीय यंत्रणांनी 4 दिवस राबून मैदान स्वच्छ केलं। सभेनंतर पुन्हा मैदानात कचरा झालाय, त्यामुळे VIP लोक येणार असतील तरच मैदान स्वच्छ राहणार का असा सवाल उपस्थित करत गांधी मैदानाच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेसह शहरातील आणि जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा नेहमीच सतर्क ठेवायच्या असतील तर मुख्यमंत्र्यांनी वारंवार कोल्हापूरला यावं असंही खेदानं लोक बोलू लागलेत। महानगरपालिकेनं लोकांच्या या भावना समजून घेत VIP इतकंच जनतेचे सुद्धा सेवक आहोत हे दाखवून द्यावं ही अपेक्षा आणि एरवी आपल्या पक्षचिन्हांसह नेत्यांच्या प्रतिमा आणि पक्षांच्या प्रतिमा जीवापाड जपणाऱ्या राजकीय मंडळींनी सुद्धा कुठलाही इव्हेंट पार पडल्यावर त्या सगळ्याचं पुढं काय होतं हे बघण्याची सुद्धा तसदी घ्यावी। शिवाजी पेठेतील याच गांधी मैदानामध्ये शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली होती। महाराष्ट्रातले अनेक शिवसेनेचे दिग्गज मंत्री, आमदार, नेते या ठिकाणी सभेसाठी आले होते। या सभेसाठी जिल्हा प्रशासन आणि कोल्हापूर महापालिका प्रशासनानं एवढी तयारी केली होती की 4 दिवस अगोदर इथं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं। मात्र ही सभा होऊन आज 5 ते 6 दिवस उलटले। त्यानंतर इथली जर परिस्थिती पाहिली तर या मैदानामध्ये अक्षरशः कचऱ्याचा ढीग लागला आहे। बॅनर, पोस्टर, चहाचे कप आणि फूड प्लेट्स यांचे ढीग तसेच पडलेले आहेत। या ठिकाणी जर एखादी VIP व्यक्ती येणार असेल तर जिल्हा प्रशासन आणि महापालिका स्वच्छता अभियान राबवत असेल। इतर वेळी इथले ज्येष्ठ नागरिक इथं फिरण्यासाठी येत असतात। आजूबाजूला ज्या शाळा, कॉलेजेस आहेत तिथले विद्यार्थी खेळासाठी इथं येत असतात। त्यांच्यासाठी मग स्वच्छता हे स्थानिक प्रशासन करणार नाही का परत आणखी कुठल्या तरी मंत्र्याचा, आमदाराचा, मोठ्या नेत्याचा दौरा लागल्यानंतरच इथली स्वच्छता होणार आहे हा प्रश्न आता इथल्या सर्वसामान्य लोकांच्यातून विचारला जातोय। एस न्यूजसाठी कॅमेरामन केदार भोसलेसह विश्वास पाणारी।